जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आता सकाळचे वाजले तर 5 आणि आमची चालली आहे गडबड, कारण आज आमच्या घरी दिंडी येणार आहे। तर कालच सगळी म्हणजे बाकी मंदिरापाशी दिंडी येणार, त्यामुळे काल संध्याकाळच आम्ही पाणी वगैरे साडा मारून ठेवलेला होता। तर आज जरा म्हणजे सकाळी लवकरच येते 6 वाजता। तर आता जायचं होतं कारण मम्मी त्या पण पुढे गेलेल्या आहेत। आणि इकडं सोनपापडी बघा आपली आंघोळ करून रेडी झाली आहे। आणि इकडं सोनपापडी हा बोला म्हणे हार घ्या म्हणा। हार पण रात्रीच बनवून ठेवले होते, कारण मग नंतरून काल तिसरा पारा आम्ही मंदिराकडून गेलो, तिकडं फुलं वगैरे आणले आणि हार वगैरे करून ठेवला। तर बाहेर बघा पूर्ण अंधार आहे आणखी। आणि इकडं बाकी सगळं आबाचं चाललंय, ट्रॅक्टरमध्ये जे जे सगळं आपलं सामान लागतंय ते टाकायचं काम हे जार ठेवा एवढं। आणि भरपूर अजून अंधारच आहे। सोनपापडी पप्पाचं इकडं जनावरांचं आवरायचं काम चाललेलं आहे। इकडं मी सडा ते टाकून घेतलेला आहे। आज थोडंसं लवकरच उठलो होतो 4 वाजता। तर भरपूर असा अंधार आहे। सोनपापडी पिढ्यान ते बाई ट्रे राहिले बघ। तर चला मी आता लगेच म्हणजे आता निघणारच आहे आम्ही, कारण आम्हाला जायचं होतं तिकडं मंदिराकडं। तर मग आज म्हणजे दरवर्षी आम्ही कसं करत असतो, म्हणजे आमच्या घरी दिंडी तुकाराम बीजच्या दिवशी येते। तर तुकाराम बीजला म्हणजे मग उपवास असतो, तर आम्ही फराळ किंवा मग फराळाचीच पंगत देत असतो। पण यावेळेस ते माणसं काय बोलले की काल संध्याकाळी म्हणजे जिथं दिंडी मुक्कामाला थांबलेली का तिथं पप्पा गेले त्यांना विचारायला का किती साबुदाणा वगैरे करायचं। पण त्यांनी सांगितलं की आज काही साबुदाणा वगैरे करू नका, कारण त्यांना पुढं पण भरपूर लांब जायचं राहतं। आता ऊन पडत आलंय, म्हणजे ऊन जास्त पडतंय, तर मग अंतर बी कटला पाहिजे त्यांना। तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त चहाचा आणि थोडासा नाश्ता वगैरे ठेवा। तर मग त्यांनी फक्त चहा सांगितलेला होता। मग आम्ही म्हटलं चला थोडंसं काहीतरी आपलं बी योगदान म्हणून दरवर्षी येतच असते। तर चला आता लगेच तिकडे निघणार आहे आम्ही। इथं घरी पण सगळं आवरलं। तर चला आता मी तुम्हाला म्हणजे पुढं दाखवणार दिंडी आली किंवा कशी वगैरे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर चला लगेच आता तिकडे जाऊया। तर आता आलेलो आहे मंदिरात आणि इकडं चाललं तर मम्मीचं देवीला आंघोळ वगैरे घालायचं। आणि बघा मस्त देवीला आंघोळ पण घातली, नवीन साडी वगैरे किती छान मस्त छान घातली ना। आणि बघा हारा पण आणली इथं सकाळी सकाळी दादासोबत। मम्मी ते मोठे हार कुठे आहे देवीचे? मग ते घालून दे, मी तर रांगोळी काढून घेते। इकडं दादाचं काकासन चाललंय बारदान ते यात्रेचं, कारण मग सकाळी लवकर आपल्याला सगळं इथं आम्ही सडा काल मारून ठेवला होता, त्यामुळं आता एवढं टेन्शन नाही। आता फक्त रांगोळी काढायची आणि जरा दिंडी लवकरच येते, त्यामुळं सकाळीच आवर नाही पटापटा। सोन्या तेवढं रांगोळी चांड रे। आम्हाला इथं चहा वगैरे बनवायचा होता इकडं नवीन घराकडं। आणि इकडं आता लगेच गॅस आणि ते पण आणलेलं आहे आम्ही, सगळं सामान ते। तर चला आता मी गॅसवर पातेलं पण ठेवलं आणि थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं। म्हणलं तोपर्यंत रांगोळी काढून तेपर्यंत पाणी पण गरम होईल, लगेच रांगोळी काढून घेते। तर चला आता आमचं चाललंय दिंडी आल्यानंतर जे तुळशीवाल्या माता भगिनी किंवा झेंडेवाले राहतात तर त्यांचे पाय ते धुवावे लागतात। आणि आपल्याकडे एक परंपरा आहे। तर बघा पालखी पण आलेली आहे। आणि पहिल्यांदा जेव्हा इकडं घराकडं जुन्या घराकडे यायची ना, तर मग पालखी ते आणत नव्हते। तर त्यामुळे जेव्हापासून आता मंदिर बांधलेलं आहे त्यानंतर मग नवीन घराकडेच यायला लागलेली आता। आणि मस्त अशी पालखी पण आलेली बघा। आणि सगळे वारकरी जे सगळे आपले दिंडीतले जे सगळे माणसं आहे बघा, सगळ्यांनी एकाच प्रकारचे म्हणजे पांढरेच कपडे घातलेले आणि आपले विनेकरी बाबा आलेले तर। आणि आता त्यांचे पाय ते धुवायचे होते, तर मम्मी आणि पप्पा दोघं जण त्यांचे पाय ते धुवून आणि त्या विण्याला हार वगैरे घालायचा आहे। तर सोनपापडीचं चाललं इकडं। आणि सगळ्या आपल्या माता भगिनी पण आल्या आहेत बघा। आणि दिंडी म्हणल्यावर एक अलगच उत्साह राहतो, कारण एक आपली भारतीय काय म्हणते परंपरा जपून ठेवण्याचं एक साधन आहे। तर अशी म्हणजे दरवर्षी येतच राहते आमच्या घरी दिंडी। आणि खूप सकाळी असते, त्यामुळं सकाळी सकाळी एकदम भारी वाटतं।
तर चाललंय आता इकडं विनेकरी बाबाचं म्हणजे हळदी ती बुक्का वगैरे लावायचा आणि इकडं सगळ्या तुळशीवाल्या आपल्या तुळशी घेऊन आलेल्या आहेत तर आपल्या आईन त्या सगळ्या आणि दिवा आणला मग कसं त्या विण्याची आरती करायची असते तर इकडं पप्पाचं चाललंय विण्याला हार घालायचा कारण हार कालच बनवून ठेवले होते तर मग ऐन टायमावर काही जमत नाही तर मग आदल्या दिवशी सगळी तयारी करावी लागती तर आपल्या आई आलेल्या आहे तर तुळशीवाल्या तर त्यांचं पण आपल्याला म्हणजे पाय ते धुवून आणि पाय धुतलेलं चांगलंच असतं एक आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यांचा आणि थोडंसं आपल्याला बी म्हणजे काय म्हणजे चांगलं भारी वाटतं तर विनेकरी बाबा त्यांना पण हार घातला आणि पालखीला पण आता हार घातलेला आहे तर चाललंय आता बाकीच्यांचं भजन कारण आणि म्हणजे मंदिरासमोर भजन वगैरे एकदमच भारी वाटतं एकदम प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे इतकं भारी वाटत होतं ना की मस्त बघा पालखी पण किती छान आहे बघा हे पालखी आहे तर सगळेजण आपले बसलेले आहेत बघा मंदिरासमोर आणि चाललंय आता चहा आणि बिस्किट वाटायचं काम कारण सकाळी सकाळी फराळाची पंगत असते पण ते यावेळेस नाही म्हणलेले होते तर त्याच्यामुळं मग नुसता चहा केला कारण इतक्या सकाळी लोक म्हणजे नाही म्हणतात तर त्याच्यामुळं मग चाललं इकडं बाकी आणि इकडं पलीकडल्या साईडनं सगळ्या आपल्या स्त्रिया बसलेल्या आहेत आणि इकडं आपले माणसं बसलेले आहेत आणि भजन चालू होतं थोडंसं भजन वगैरे म्हणले आणि मंदिरासमोर भजन केल्यानंतर इतकं भारी वाटलं आणि त्यानंतर आता चहाची आणि त्याचं चाललंय तर चला आता सगळी आवरावरी पण झाली दिंडी पण गेली आणि जे सगळं सामान होते मी आता ट्रॉलीमध्ये पण भरलेलं आहे कारण आता आम्हाला जायचं होतं घरी तर आवरलं आहे सगळं आता काही बाकी गाड्या आहे पाठीमागं तर त्यानं आता नंतरून जाणारच आहे तर मी आता जाणार आहे घरी कारण घरी आम्ही फक्त आंघोळी वगैरे करून इकडं आलेलो होतो बाकी सगळं घरचं काम तसं पडलेलं आहे आणि मी सगळं सामान पण घेतलं एकदम भारी वाटलं कारण दिंडी म्हणल्यावर एकदम असं भक्तिमय वातावरण होऊन जातं पूर्ण एकदम भारी वाटलं आल्याच्यानंतर दिंडी
तर चला जाते आता लगेच घरी. इकडं सगळं चाललंय, मम्मी त्यांचं बसलेलं इथं, आरती वगैरे पण झाली आणि दिल्लीवाले बाबा ते पण बसलेले काही, कारण गाड्या आहे पाठीमाग काही. तर आता मी आणि सोनपापडी घरी आलो आहे आणि मम्मीचं चाललं आहे तिकडं आवरावरी. तर तिकडं सगळं म्हणजे बाकी काम आवरून मी सगळं ठेवलंच आहे, पण मग थोडंसं तिथं अजून ताडपत्र ते उचलायचं बाकी होतं. तर मग पप्पा ते म्हणले की तू जा घरी, कारण घरी पण भरपूर काम आवरायचं पडलेलं आहे. सकाळची वेळ आहे, स्वयंपाक धुणं भांडे चालूच राहते, तर ते बी आवरायचं होतं. तर चला आमच्याकडं कसं म्हणजे एवढ्या 2 ते 8 दिवसात रेग्युलर दिंड्या चालूच असतात आणि पैठणवरून निघणाऱ्या म्हणा, तर ज्या पैठणला जाणार आहे त्या, तर ह्या 8 दिवसात म्हणजे इतकं भारी वाटतं ना, एकदम भक्तिमय वातावरण आणि रोडला अशा रेग्युलर दिंड्या चालूच राहतात, एकदम भारी वाटतं. तर आम्ही म्हणजे खरं तर आम्हाला म्हणजे मुक्कामी दिंडीच म्हणजे पाहिजे, पण आता ते कसं राहतं, नियोजन राहतं प्रत्येकाचं. आणि परवा दिवशी आमच्या लहान्या घरी म्हणजे माझी लहान सासू त्यांच्या घरी आलेलीच होती दिंडी, तर तिथं पण खूप म्हणजे मजा आली. आणि इथं पण आमच्या घरी सकाळी सकाळी येत असते, तर दरवर्षी फराळ पाणी करीत असतो, पण यंदा ते नाही म्हणले, त्यामुळं मग नुसतं चहा बिस्किट वाटले आणि आवरलं सगळं एकदम. आणि कसं कालपासून इतकी म्हणजे हे होतं की कधी येईन दिंडी, हे आवरायचं ते आवरायचं आणि एक काय म्हणते, आणि 1 घंट्यात सगळं जिकडे तिकडं होऊन जातं. येतात बी आणि थोडंफार भजन वगैरे सगळं. आणि गेली पण आता दिंडी तिथपर्यंत, आम्ही गेलो होतो तुळशी वगैरे घेऊन रोडपर्यंत. तर एकदम भारी वाटतं, असं वाटतं त्यांच्यासोबतच जावं दिंडीत, कारण एकदम भारी वाटतं असं दिंडीत जायला. तर चला जाऊ कधीतरी, जेव्हा देव आपल्याला बोलवीन दिंडीत किंवा दर्शनाला. तर चला आता मी माझं बाकीचं काम पण आवरून घेते. आणि आमचा दिंडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.